Good afternoon, student. सायन्सचा लेसन नंबर 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल हा लेसन आज आपण चालू करत आहोत. फिजिकल अँड केमिकल म्हणजे काय तर फिजिकल मीन्स एक्सटर्नल चेंजेस आणि केमिकल म्हणजे इंटरनल चेंजेस, जे की एखाद्या पदार्थामध्ये झालेले बदल त्याला फिजिकल अँड केमिकल चेंजेस. लेट्स रिकॉल व्हॉट आर द कॉजेस ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन अवर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये परिसरामध्ये काय काय बदल होतात, काय काय चेंजेस होतात. व्हॉट इज मीन बाय मॅनमेड चेंजेस आणि विच आर दीज चेंजेस. मॅनमेड म्हणजे आपण माणसांनी काय बदल केले ते काय आहेत, आणि सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेले बदल. मग जसं आजूबाजूच्या परिसरामधलं एन्व्हायरमेंटमधले आपण प्लांट कट केले आणि तिथं मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधल्या, म्हणजे ते सराउंडिंग मधल्या झालेलं काय आहे तर मॅनमेड चेंजेस आहेत ना, जे झाडे कट केली आणि आपण तिथं आपले घरं बांधली. आणि सराउंडिंग मध्ये काय चेंज झालं तर जसं विंटर समर सीझन वगैरे हे सीझन येतात, त्यानुसार हवामान काय होतं, चेंज होतं. दिस इज अ सराउंडिंग चेंजेस. ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर्स. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे. खाली काही चित्र दिलेत, त्या चित्रांमध्ये म्हणजे काही पदार्थ दिलेत, त्यांमध्ये काही बदल झालेत. ते काय झालेत, फर्स्ट आहे मिल्क अँड यंग हार्ट, म्हणजे तुमचं दही आणि दूध. मग दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालंय, म्हणजे त्यामध्ये चेंज झालाय. दूध कसं होतं, लिक्विड फॉर्ममध्ये होतं, आणि दही कसं झालंय, इन सॉलिड घट्ट झाले. सेकंड आहे आईस. आईसचं काय तयार होतंय, वॉटर तयार होतंय. त्यानंतर एक पोटॅटो दाखवलाय, त्याला काय आलंय, रूट आलंय, म्हणजे कोंब आलाय. त्यानंतर वॉटर बॉईल करायला ठेवले, त्यामधून वॉटर वेपर्स बाहेर आल्यात. त्यानंतर तुम्ही क्रॅक्स, तुमचे फटाके लावलेत, त्यामधून येणारे जे काही फटाक्यांचा धूर स्मोक असेल किंवा वाजणार साऊंड आहे ते आहे. त्यानंतर तुम्ही फ्यूल जाळले म्हणजे लाकूड जाळले, ऊड जाळले, त्यानंतर त्यामधून आलेले काही आहेत फ्यूल आहे किंवा जाळ आहे. या सगळ्या काय आहे तर वेगवेगळे चेंजेस आहेत इन अवर मटेरियल. आपल्याकडे आहेत ना जी मटेरियल, त्यामध्ये बदल. विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाय classifying the following changes into two group. A fruit falling from a tree, झाडाला आलेलं फळ गळणे. रस्टिंग ऑफ आयर्न, आयर्न रस्ट करणे म्हणजे भाजणे. रिंगिंग, लाईटनिंग म्हणजे पाऊस येणे. लाईटनिंग आणि इलेक्ट्रिक बल्ब, लाईट लागणे. कटिंग व्हेजिटेबल्स, या काय करायचे, क्लासिफाय करायचं. म्हणजे हे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, फिजिकल आहेत, केमिकल आहेत, हे काय करायचं आपल्याला, क्लासिफाय करायचं. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, झाड आंबा किंवा फॉर एक्झाम्पल झाडाला आलेलं एक फळ आहे, ते काय झालंय, गळले. नंतर आहे रस्टिंग ऑफ आयर्न, आयर्न गरम केले किंवा भाजले. रेनिंग, लाईटनिंग ऑन इलेक्ट्रिक बल्ब, हे कोणकोणत्या ग्रुपमध्ये येतात, फिजिकल या केमिकल. बघा, कॅन यू टेल विच ऑफ द अबोव चेंजेस हॅव ऑक्युपाइड ऑफ देअर ओन ऑकर्ड ऑन नॅचरली. वरती दिलेले काही चेंजेस हे ऑलरेडी आहेत की ते नॅचरली आहेत, निसर्गाने केलेले. वी हॅव प्रिव्हियस स्टडीड सम एक्झाम्पल ऑफ चेंज लाईक द रॅपनिंग ऑफ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. बघा, फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला की एक आंबा आहे, झाडाला आलेला आंबा, तो कसा असतो, पहिल्यांदा ग्रीन कलरमध्ये असतो, तो नंतर काय होतो, येलो होतो. म्हणजे काय होतं तर इन अ नॅचरल चेंज, त्यामध्ये एक निसर्गाचा बदल असतो की तो चेंज होतो का, किंवा आपण तो काढल्यानंतर सुद्धा पिकवतो, पण त्याचा जो आकार आहे तो कसा असतो, नॅचरल असतो, निसर्गाने दिलेला असतो. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल चेंजेस. मग अजून अशी काही एक्झाम्पल आहेत का. व्हॉट चेंजेस हॅव यू सीन टेकिंग प्लेस इन द मटेरियल इन अवर सराउंडिंग. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरांमधून कोणकोणते चेंजेस पाहिलेत. लेट्स लर्न अबाउट चेंजेस इन अ ग्रेटर डिटेल्स इन दीज लेसन्स. मग असेच काही बदल आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. We see many man-made material in our day-to-day life. For what purpose are they produced? आता man-made म्हणजे माणसानी वेगवेगळ्या मटेरियलमध्ये डे टू डे लाईफमध्ये काय केलाय, चेंज केलाय, बदल केलाय, काहीतरी प्रोड्यूस केलंय, निर्माण केलंय. बघा, मेनी चेंजेस सच ॲज अ sharpening pencil, baking bread, cooking food are useful to us and these are therefore called useful changes. म्हणजे बघा, नॅचरल चेंजेसमध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे युजफुल चेंज आणि एक आहे
हार्मफुल चेंज. मग युजफुल चेंज काय, तर जसं की तुम्ही स्वतः बदल घडवून आणला एखाद्या पदार्थामध्ये. फॉर एक्झाम्पल आपली कणिक आहे, ती आपण पीठ मळतो, म्हणजे ते काय आहे तर साधं असतं पीठ, त्यामध्ये आपण वॉटर ॲड केल्यानंतर आपण त्याचा काय करतो, टफ तयार करतो, म्हणजे एक गोळा, एक कणिक तयार करतो. तिथं म्हणजे काय केलं आपण, युजफुल चेंज केलं. आपल्याला पाहिजे होता म्हणून आपण तिथं काय केलं, चेंज केला. द चेंज दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म आर कॉल्ड ॲज अ हार्मफुल चेंज. आणि जिथं चेंज पाहिजे पण तिथं युजफुल चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो हार्मफुल चेंज. युजफुल म्हणजे आपण करतो, जो की आपल्याला कुकिंग फूडमध्ये वगैरे करावा लागतो युजफुल बदल, त्यालाच आपण म्हणतो युजफुल चेंज. आणि हार्मफुल चेंज म्हणजे काय, की जिथं युजफुल चेंज होत नाही, म्हणजे योग्य प्रकारे त्याचा बदल होत नाही, त्याला म्हणतो हार्मफुल चेंज. यूज अवर ब्रेन पॉवर. व्हॉट काइंड ऑफ अ चेंज इज द फेलिंग ऑफ अ ट्री इन अ स्टॉर्म. जास्त जोराचा वारा आल्यानंतर झाड हलते किंवा खाली पडते का. व्हॉट काइंड ऑफ अ चेंज इज द कन्व्हर्शन ऑफ अ मिल्क इन टू यंगर. आणि मग दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होताना काय त्यामध्ये बदल होतो, तर दह्याचं रूपांतर दुधामध्ये होताना तिथं फर्मेंटेशनची प्रक्रिया होते. म्हणजे जे तुमचं लॅक्टिक ॲसिड असतं त्यामध्ये मायक्रोब्स तयार होतात, लॅक्टेबॅसिलियम, आणि त्याचं कन्व्हर्टन कशामध्ये होतं, यंगर्टमध्ये, दह्यामध्ये होत असतं. हे आहे तुमचे युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. नेक्स्ट आहे थिंक अबाउट इट. You can now classify the natural and man-made changes you have listed as a useful and harmful changes. जसं तुम्ही नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस बघितले, तसंच तुम्ही युजफुल अँड हार्मफुल चेंजेसचे सुद्धा काही पॉईंट्स लिहा. सो फार वी हॅव स्टडीड अ सर्टन टाईप ऑफ अ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दीज, नेमली ब्रस्टिंग अँड ऑफ अ बलून अँड रॅपनिंग ऑफ अ फ्रूट. ब्रुस्टिंग म्हणजे एखादा बलून फुटला, आणि रॅपनिंग ऑफ अ फ्रूट म्हणजे एखादा फळ पिकलं. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, दॅट इज द टाइम दे टेक टू हॅपन. यावेळी काय होतं की दोन्हींमधला टाइम कसा आहे, डिफरंट आहे. ब्रस्टिंग, फुगा केव्हा फुटेल हे आपण सांगू शकत नाही, पण तो फुटतो. आणि फळ हे काही ठराविक व्ह्यू नंतर किंवा काही फ्यू डेज नंतर ते काय होतं, रॅपनिंग होतं, पिकलं जातं. The duration of the bursting of a balloon is a far shorter than that of a ripening of fruit. म्हणजे कितीतरी कमी वेळामध्ये बलून फुटतो आणि जास्त वेळ लागतो फळ पिकायला. यामध्ये काय आहे तर एक प्रकारचा बदल आहे, चेंज आहे किंवा ड्युरेशन आहे. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आर कॉल्ड ॲज अ फास्ट क्विक चेंज. बलून लगेच फुटला म्हणजे त्यात काय आहे तर एक क्विक चेंज निर्माण झाला. अँड वाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, आणि जास्त दिवस किंवा जास्त वेळ ज्या कामाला लागला त्याला आपण म्हणतो स्लो चेंज. फास्ट चेंजेस आणि स्लो चेंजेस, युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस आणि नॅचरल चेंजेस. ओके, लक्षात येईल. फास्ट काय आहे तर तो पटकन काम करतो, त्याला फास्ट चेंज म्हणलो. आणि स्लो म्हणजे एखादं काम करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागला, त्याला आपण स्लो चेंजेस म्हणलो. यूज अवर ब्रेन पॉवर. गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ अ फास्ट अँड अ स्लो चेंजेस दॅट ऑकर इन अवर सराउंडिंग. मग अशी कोणकोणती एक्झाम्पल आहेत जी आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्या परिसरामध्ये आहेत, सांग. गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ फास्ट. काय आहे रे, बलूनचं एक एक्झाम्पल बघितलं, अजून कोणते असतील स्लो चेंजेसमध्ये, हळू. काही फॉर एक्झाम्पल काही बॉईज असतात, ते काय करतात, फास्ट रायटिंग करतात, तर काही काय करतात, स्लो रायटिंग करतात. हाही एक त्यांचं एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे झाडं हळू हलणे, स्टोम, वारं आल्यानंतर झाडं जोरात हलतात, हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. हॅव अ सम फन. बघा, ॲपरेटर, पीसेस ऑफ अ ग्लास बँगल्स, कॅन्डल अँड माचीस बॉक्स. होल्ड अ पीस ऑफ अ ग्लास बँगल इन द कॅन्डल फ्लेम, सपोर्टिंग इट विथ अवर फिंगर. आपल्या बोटाच्या साह्याने एक ग्लास, काचेची बांगडी काय करायची, कॅन्डल फ्लेमवर धराय. टेक केअर टू हीट द पीस इन द मिडल, कीपिंग इट्स 2 एंड्स आउटसाइड द फ्लेम. काय करायचं, बरोबर मध्ये धरायचे आणि त्याचे 2 आउटसाइड हे फ्लेमला लागले पाहिजे. ऑब्झर्व इट ॲज the middle gets heated and become a soft. It bends due to the finger pressure on its end. In this way, bring the 2 ends together and let the piece cool. म्हणजे इथं काय झालंय तर ती
जी ग्लास बँगल आपण धरणार आहे ती काय होणार आहे, हीट होणार आहे, बिकम अ सॉफ्ट, कशी होणार आहे, मऊ होणार आहे, म्हणजे तुटू पण शकते. इट बेन्स ड्यू टू द फिंगर प्रेशर ऑन इट्स एंड, आणि तिथं आपण काय करणार आहे, फिंगर प्रेशर लावणार. इट दिस वे ब्रिंग द टू एंड्स टुगेदर अँड लेट द पीस कूल, आणि त्यानंतर ते जो तुकडा झालाय तो कसा होणार आहे, कूल होणार आहे, थंड होणार आहे. A torn can be made by linking such pieces with each other. Make such tombs of different patterns and color and decorate our class and home. काय करायचंय, आणि ती जी बांगडी आहे ती काय करायची, तुम्हाला डेकोरेट करायची एक प्रकारची वेगवेगळ्या पॅटर्ननी, आणि ती तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला दाखवायची. कॅन यू टेल, you made a link from the glass piece. How will you change the shape of the link to give its original shape? तुम्हाला त्यावरून काय जाणवतं की त्या बांगडीमध्ये, त्या ग्लास पीसेसमध्ये वेगवेगळे तुकडे झाले, ते ओरिजिनल शेप किंवा वेगळे आहेत का? हाऊ विल यू रिस्टोअर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग पॉईंट, आणि ती कॅन्डल रिस्टोअर द ओरिजिनल कॅन्डल, आणि जी कॅन्डल होती म्हणजे जी मेणबत्ती आहे ती आफ्टर मेल्टिंग म्हणजे ती वितळल्यानंतर ती काय होती, पूर्णपणे खाली जाऊन बसते. बघा, मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज अ समथिंग दॅट वी कॅन डू रॅपिडली. द चेंजेस दॅट can occur in a forward and receiver direction again and again are called as reversible changes. बघा, रिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे काय, तर ज्यामध्ये पुढूनही, फॉरवर्डनीही आणि रिसिव्हर डायरेक्शननी सुद्धा चेंज होतो, त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल चेंजेस. रॅप मँगो हावेवर कॅनॉट बी ट्रान्सपोर्ट बॅक इनटू रॉ मँगो. जो रॉ मँगो, कच्चा मँगो असतो, तो ट्रान्सपोर्ट बॅक इनटू अ रॉ मँगो, म्हणजे पिकलेला आंबा काय होतो, पुन्हा ब्लॅक पडतो, म्हणजे खराब होतो, त्याला काय म्हणतो आपण, रॅ मँगो. वूड कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ॲश फ्रॉम ऑन अ बर्निंग द वूड, आणि लाकूड जाळल्यानंतर त्यापासून आपण ॲश तयार करतो. ॲश मीन्स राख निर्माण करतो किंवा एक प्रकारची राख तयार करतो. ही आहेत आपली फिजिकल चेंजेस किंवा चेंजेस इन अ फिजिकल अँड केमिकल. यामधला आपण आज पाहिलं नॅचरल चेंजेस, युजफुल चेंज, हार्मफुल चेंजेस, फास्ट चेंजेस, स्लो चेंजेस आणि रिव्हर्सिबल चेंजेस. या सगळ्याच्या डेफिनेशन तुम्ही आज लिहिणार आहात. आणि हा लास्टचा जो प्रश्न होता, विच पॉईंट विल बी कन्सिडर, हाही एक प्रश्न तुम्ही आज सॉल्व करणार आहात. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.